आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणं, सुखात राहणं, प्रगती करणे रुचत नाही, आवडत नाही. असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत, मात्र पाठीमागे काहीतरी करणी बाधा, काळी जादू, तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात की ज्यामुळे आपल्याला आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं, लहान मुलं किरकिर करणं, आपल्याला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात. तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसा कमावताय तो येणारा पैसा थांबतो. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती-पत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत होता त्यामध्ये विदृष्ट होऊ लागतात. लहान सहान कारणामुळे तुम्ही भांडू लागतात. तुमचं घर मोडकळीस येतं. आता हे सगळं काही अचानक होत नाही. या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर, आपल्या घरावर, घरातील लोकांवर, लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील 2 संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर हे जर तुम्हाला जाणवू लागले की हो कुणीतरी काहीतरी केलेलं आहे तर अशा वेळी सावध व्हा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगतोय. हा उपाय अगदी लागलीच त्या दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. संकेत नंबर 1. आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा असेल, ज्या प्रकारे घरमाशी असे मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्या प्रकारे त्याच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो. त्याचा रंग चमकदार असतो. थोडासा मोरपंखी दिसणारा कालपट असा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल, आपल्याला घरामध्ये अंगणात झाडं लावली असतील त्यावर झाडावरती बसू दे. आता तुमच्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल तर लक्षात ठेवा, भोवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होतो. अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर, फुलांवरती उडताना दिसतो. मात्र जर एखाद्या घरावरती, एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया केलेली असेल आणि त्या ठिकाणी हा भोवरा 100% जातो. जर तो आसपास असेल त्या बाधा झालेल्या वस्तूकडे किंवा आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरात जर भोवरा आला तर सावध व्हा. थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये लोकांच्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत. घरामध्ये जी संपत्ती, जे धन येत होतं ते धन येण्याचे स्तोत्रामध्ये काही घण येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेले नाही ना. मित्रांनो, तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे. त्याचवेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो. संकेत नंबर 2. जास्वंदीचे फूल आहे. त्याचे अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल. पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे, सफेद रंगाची जास्वंदीचे रोपटं आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये, हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा. 24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू दे. त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे 24 तासाच्या आत सुकले, पाणी देऊनसुद्धा, सूर्यप्रकाश मिळूनसुद्धा जर ते चुकले तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटं असतं. ज्या वेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात त्यावेळेस काहीतरी नकारात्मक शक्ती, कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं. त्या वास्तूमध्ये हे रोपटं तग धरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल किंवा अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालताय, रोज पूजा करताय, तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल, ती जर सुकत असेल, हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठं संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते.
आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल. या ठिकाणी 3 उपाय सांगत आहे. तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला कुलदेवीला आपण शरण जा. आपल्यात जे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे, ते माहीत करून घ्या आणि शरण जा. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडा, प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, तुमचे जे गुरु असतील किंवा तुमच्या ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाला गाऱ्हाणं घाला. आणि तिसरी गोष्ट आपण स्वतःची करायची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. ती पिवळी मोहरी साधारण मूठभर किंवा 2 मूठ घ्यावी. एखाद्या मातीच्या पात्रामध्ये, आणि बाजारमध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो, हा शुद्ध कापूर मानला जातो. जर नसेल उपलब्ध, तुम्हाला तात्काळ करायचा आहे, तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो. मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे. कापूर घ्यायचा आहे, मोहरी घ्यायची आहे. दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा. समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्यायचे आहे आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे. तर जाळणार कधी? जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटे सुकून गेलेले तुम्हाला दिसून येईल, तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा कापूर मोहरी जाळायचं आहे. त्याने पेट घेतल्यानंतर ते जे ज्वाला आहे ते विझवायची, जेणेकरून धूर बाहेर पडेल. आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण प्रत्येक कोपऱ्यात, स्टोरेज रूम आहे तिथेसुद्धा, बाथरूम, टॉयलेट, घरातली प्रत्येक कोपरा कुठे काय कोणी करून ठेवलेला असेल, काही सांगता येत नाही. हे लोक पाण्याच्या माध्यमातून, अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात. आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील, त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे. हा उपाय भवरा येतात तेव्हा करा, रोपटं सुकलं होतं तेव्हाही करा, आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी, संपन्न, समाधानी बनलेलं आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे, तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा. जे जळणारे आपल्या आसपासच असतात, अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात, नखे असतात, आपली जी वस्त्र असतात, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.